वासना या शब्दाला सुद्धा स्वतःची लाज वाटेल असा एक खुंखार क्रिमिनल भारताच्या गुन्हेगारी इतिहासात होऊन गेला. आता मी असं का म्हणालो तर त्याचं कारण म्हणजे या माणसानं त्या काळात जवळपास 18 किंवा त्याहून अधिक महिला आणि मुलींवर अत्याचार करून त्यांचे खून केलेत. बरं, तो पेशानं कोणी अट्टल गुन्हेगार होता का? तर नाही. तो होता CRPFचा एक माजी कर्मचारी आणि त्याचं नाव होतं उमेश रेड्डी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या उमेशला महिलांच्या अंतर्वस्त्रांचा भलताच शौक होता. जेव्हा तो महिलांवर अत्याचार करून त्यांना संपवायचा तेव्हा तो त्या महिलांची अंतर्वस्त्रे घालून झोपायचा. बरं, त्याला काम वासनेनं इतकं खाऊन टाकलं होतं की त्याला संभोगाशिवाय दुसरं काहीच सुचायचं नाही. 90च्या दशकात या सिरियल किलर उमेश रेड्डीची कर्नाटकात इतकी भयान दहशत पसरली होती की दिवसा ढवळ्या बायका घरातनं बाहेर पडायला भ्यायच्या. 60च्या दशकात मुंबईत दहशत माजवणाऱ्या सायको किलर रमण राघवपेक्षा उमेश रेड्डी हे रानटी जनावर होतं. बरेच जण त्याला इंडियाचा चार्ल्स शोब्राजी म्हणायचे, कारण कधी काही चार्ल्स शोब्राज सुद्धा महिलांना मारून त्यांना बिकिनीवर कुठेही फेकून द्यायचा. आजच्या व्हिडिओत त्याच उमेश रेड्डीच्या क्रूर कर्माची संपूर्ण केस स्टडी तुमच्यासाठी घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हाला हे कळावं की माणूस जेव्हा त्याचं माणूस पण सोडतो तेव्हा तो कुठल्या लेवलचा जनावर होतो ते. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर ही गोष्ट आहे 1988 सालची. तारीख होती 28 फेब्रुवारी. 8 वर्षांचा सुरेश त्याची शाळा सुटल्यानंतर पळत घरी येतो. तसं तर त्याची आई नेहमी दारात त्याची वाट बघत थांबायची, पण आज ती घराबाहेर त्याला दिसत नव्हती. घराचं दार आतून बंद असल्याचं सुरेशला दिसलं. अनेक वेळा दरवाजा ठोठावून सुद्धा घरातून काही प्रतिसाद मिळत नाही, म्हणून सुरेश जोरजोरात आई आई असं ओरडायला लागतो. त्यावेळी आतून फक्त असा आवाज येतो, पण हा आवाज मात्र त्याच्या आईचा नव्हताच. सुरेशला थोडी काहीतरी विचित्र घडल्याची कुणकुण लागते. सुरेश हळूच दरवाजा उघडतो. त्याला त्याची आई अर्धनग्न अवस्थेत खिडकीला बांधलेली दिसते. घरात दुसराच कोणीतरी माणूस उभा असतो. सुरेश काही विचारायच्या आधीच तो माणूस त्याला म्हणतो, तुझ्या आईला भूतानं झपाटलंय म्हणून मी तिला खिडकीला बांधलंय. 8 वर्षांच्या सुरेशला काही समजण्याआधीच तो माणूस डॉक्टरांना बोलावतो असं सांगून घरातून निघून जातो. घटनेच्या 7 वर्षांनंतर सुरेश पुन्हा एकदा या माणसाच्या समोर येतो. न्यायालयात उमेश रेड्डी नावाचा हा माणूस फक्त सुरेशच्याच आईचा गुन्हेगार नव्हता, तर उलट त्याची गणना अशा लोकांमध्ये होत होती ज्यांना सिरियल रेपिस्ट आणि सिरियल किलर म्हणणं सुद्धा कमी ठरेल. मंडळी, त्या माणसाचं नाव होतं उमेश रेड्डी. 90च्या दशकात उमेश रेड्डी हा कर्नाटकात इतका गाजला होता की त्याला जॅक द रिपर असं एक खास नाव सुद्धा मिळालं होतं. मुळात हे नाव 19व्या शतकात लंडनमध्ये ॲक्टिव्ह असलेल्या एका सिरियल किलरचं होतं. मंडळी, रिपरप्रमाणेच उमेश हा सुद्धा अतिशय निर्दयी खून करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याची राजुलू, रमेश, व्यंकटेश अशी अनेक नावं होती. उमेश रेड्डीचा जन्म 1969 साली कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या बसप्पा माळिगे या गावात झाला. बाकी या पलीकडे उमेशच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार काही माहिती उपलब्ध नाही आहे. आणि हो, याशिवाय तो CRPFमध्ये सुद्धा भरती झाला होता आणि त्याची पहिली पोस्टिंग ही जम्मू काश्मीरमध्ये झाली होती. तिथं त्याला एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कमांडंट हाऊसमध्ये गार्डची ड्युटी करत असताना त्यानं पहिला गुन्हा केला होता. त्यानं तिथं थेट कमांडंटच्या मुलीवरच अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याबद्दल त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती. पण नंतर तो कसा तरी तिथून सुटला आणि पुन्हा माघारी कर्नाटकात परतला. त्यानंतर 1996मध्ये तो जिल्हा सशस्त्र राखीव दलामध्ये रुजू झाला. खरं तर भरतीवेळी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात चूक झाल्याचं उघड झालं होतं. उमेश हा अतिशय चालाक माणूस होता. त्यातही तो सरकारी नोकरदार असल्यामुळं त्याला पोलिसी तपास यंत्रणा कशी काम करते याबद्दल चांगलीच माहिती होती. द हिंदू या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार उमेश त्याचं टार्गेट निवडताना खूप प्लॅनिंग करायचा. घरी कोणी नसताना तो सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत एकटा असणाऱ्या गृहिणींची शिकार करायचा. अनेकदा घरात शिरण्यासाठी पाणी मागायचा किंवा मग पत्ता किंवा कोणतीही माहिती विचारण्याचे बहाणे करायचा. आणि मग एकदा का तो घरात घुसला की महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. महिलांनी जर त्याला विरोध केला की तो त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना बेडला बांधून त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. काही घटनांमध्ये महिलांचे मृतदेह सुद्धा त्याच्या वासनेचे शिकार झाल्याचं बोललं जातं. मगाशी सांगितल्याप्रमाणे पोलिसात काम करत असताना उमेशला पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीची कल्पना आली होती. त्यामुळे खून केल्यानंतर तो महिलांचे दागिने पळवून न्यायचा, जेणेकरून पोलिसांना दरोड्याच्या उद्देशानं खून केलं गेल्याचं दिसून येईल. म्हणजे इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण या गड्याला एक वेगळाच छंद होता.
खून केल्यानंतर तो मृत महिलांच्या अंतर्वस्त्रांचा शोध घ्यायचा आणि ते अंतर्वस्त्र तो त्याच्या घरी न्यायचा. कधी कधी तर तो ती अंतर्वस्त्र घालून झोपायचाही. एवढंच नाही तर शर्ट पॅन्टच्या आत ती महिलांची अंतर्वस्त्र घालून तो बाहेर सुद्धा फिरायचा. कारण पोलिसांनी जेव्हा जेव्हा उमेशला अटक केली तेव्हा तेव्हा त्यानं महिलांचे अंडरगार्मेंट्स घातल्याचं पोलिसांना दिसून आलं होतं. मंडळी, नोव्हेंबर 1996 मध्ये नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्यानं केईबी कॉलनीतल्या एका शालीनवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या धाडसी मुलीनं स्वतःला वाचवण्यासाठी उमेशच्या डोक्यात दगड टाकला आणि तिथून पळ काढला. पण त्यानंतर त्याच परिसरात 6 डिसेंबर 1996 रोजी उमेशनं त्याचं पुढचं सावध शोधलं. उमेशनं कॉलेजवयीन मुलीला आपला बळी बनवलं आणि त्यावेळी मात्र तो यशस्वी झाला. पण त्यावेळेस नेमका असा योगायोग झाला की पुढच्याच वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्या अत्याचार झालेल्या मुलीनं उमेशला ओळखलं. मग त्या तरुणीच्या तक्रारीवरूनच उमेशला अटक करून नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं. पुढं मग मार्च 1997 मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार उमेशची बेल्लारी कारागृहात रवानगी करण्यात आली. पण तिथूनही पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात उमेश यशस्वी ठरला. त्यानंतर त्यानं बंगळुरूमध्ये एका आयकर अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या केली. त्याशिवाय अहमदाबाद आणि बडोद्यातही आणखी 3 जणींना त्याचं टार्गेट बनवलं. उमेशची पुढची अटक 7 जुलै 1997 झाली. त्यावेळी उन्हात सुकवायला टाकलेली महिलांची अंतर्वस्त्र चोरीला जात असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी उमेशला तेव्हा रंगेहात पकडलं होतं. त्यावेळेस तपासात त्याच्या घरातून महिलांच्या अंतर्वस्त्रांच्या पोतीच्या पोती भरून सापडली होती. त्यानंतर त्यानं पोलिसांना आपलं नाव रमेश असल्याचं सांगितलं होतं. पण विशेष म्हणजे पोलीस त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना तो पुन्हा एकदा फरार झाला. त्यावेळेस पोलिसांनी त्यांचा हा निष्काळजीपणा दडपण्याचाही प्रयत्न केला. पण त्यानंतर मात्र स्वतः उमेशच्या वडिलांनीच त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार त्या निष्काळजीपणा दाखवलेल्या 2 पोलिसांना बडतर्फ करून रमेशच्या नावावर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. पण पोलिसांच्या तावडीतून सुटून जाऊन गप बसेल तो उमेश कसला. पळून जाऊन सुद्धा उमेशनं त्याचं खून करणं सुरूच ठेवलं. 28 फेब्रुवारी 1998ला तो जयश्री सुब्बय्या नावाच्या एका महिलेच्या घरात घुसला आणि अत्याचार करून तिची हत्या केली. हे तेच प्रकरण ज्याचा उल्लेख आपण व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. मंडळी, त्या घटनेनंतर काही दिवसांनी उमेशनं आणखी एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मात्र त्या संबंधित महिलेनं समयसूचकता दाखवून अलार्म वाजवला आणि घाबरलेल्या उमेशनं थेट पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. पण वरून उडी मारल्यामुळे उमेशच्या पायाला लागलं होतं. त्याचाच फायदा घेत शेजाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पण 1999 मध्ये रेड्डी पुन्हा एकदा हिरेकरूरजवळ पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. पण त्यानंतर कोणताही गुन्हा करण्याआधी चिक्कबल्लापूर इथले निरीक्षक न्यामे गौडा यांनी त्याला अटक केली होती. पण पुन्हा मागचा किस्सा रिपीट. 4 मार्च 2002च्या रात्री रेड्डी पुन्हा पोलीस कोठडीतून पळून गेला. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या एका बातमीनुसार त्यावेळेस त्याला बसमधून नेलं जात होतं. एका ढाब्यावर बस थांबवलेली असताना त्यानं तिथून पळ काढला. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात उमेशनं पुणे आणि परिसरात 3 मुलींना वासनेचं शिखर बनवलं. दरम्यान त्यानं 3 मोबाईल फोन आणि 2 क्रेडिट कार्डही चोरले. पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून कामाला होता. तिथून रोख रक्कम आणि कपडे चोरून त्यानं धारवाडला पळ काढला. विशेष म्हणजे 17 मे 2002 रोजी पोलिसांनी उमेशला पुन्हा एकदा पकडलं. त्या दिवशी उमेशने ट्रेन पकडून थेट बँगलोर गाठलं होतं. तिथं त्यानं आपलं सामान यशवंतपूर रेल्वे स्टेशनच्या लॉक रूममध्ये ठेवलं आणि 8 वाजण्याच्या सुमारास तो त्याचे केस कापण्यासाठी जवळच्याच एका सलूनमध्ये पोहोचला. त्यावेळी एका ऑटो रिक्षा ड्रायव्हर सत्यवेलूनं त्याला ओळखलं. न्यूजपेपरमध्ये आलेला त्याचा फोटो पाहून त्यानं तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान उमेश सलूनमधून बाहेर पडला आणि तो पुन्हा रेल्वे स्टेशनच्या दिशेनं निघाला होता. मग तिथंच पोलिसांनी त्याला अटक केली. इन्स्पेक्टर नागराज उर्स यांनी शरीफनगरजवळ रेड्डीला अडवून अटक केली. सुरुवातीला उमेशनं आपण दुसरे कोणीतरी असल्याचा दावा केला. पण पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्यानं आपणच सिरियल किलर असल्याचं कबूल केलं. पोलिसांनी त्या ड्रायव्हरला 20,000 रुपयांचं बक्षीस दिलं. मंडळी, हीच उमेशची शेवटची अटक ठरली. बरं, पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी जेव्हा उमेशच्या सामानाची झडती घेतली तेव्हा पोलिसांना त्याच्या बॅगेत ॲज एक्सपेक्टेड महिलांची अंतर्वस्त्र सापडली. याशिवाय त्याच्या बॅगेत साडी, ब्लाऊजसह महिलांचे इतरही कपडे सापडले. नंतर पोलिसांनी उमेश हा क्रॉस ड्रेसर असल्याचं उघड झालं. क्रॉस ड्रेसर याचा अर्थ असा की ज्याला विरुद्ध लिंगांचे कपडे घालायला आवडतात. मंडळी, उमेशवर एकूण 18 महिलांची हत्या केल्याचा आरोप होता. मात्र यापैकी केवळ 9 प्रकरणांमध्येच त्याला शिक्षा झाली. उर्वरित प्रकरणांमध्ये पोलिसांकडे त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे नव्हते.
26 ऑक्टोबर 2006 रोजी बेंगळुरू फास्ट ट्रॅक कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. आपल्या आईवर उपचार हवेत म्हणून आपण हे सर्व पैशासाठी करत असल्याचं उमेशनं न्यायालयात निवेदन दिलं. पण दुसऱ्या बाजूला त्यानं पोलिसांपासून वारंवार पळून जाऊन खून केल्याचे न्यायालयानं मान्य केलं. हा खटला फाशीचा असल्यानं नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं. ऑक्टोबर 2007 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी केली, परंतु या प्रकरणात 2 न्यायाधीशांची मतं वेगळी होती. त्यानंतर हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे नेण्यात आलं, जिथं बहुमताने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. 1 फेब्रुवारी 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. यानंतर उमेशनं राष्ट्रपतींकडेही दयेचा अर्ज केला होता आणि तोही अर्ज राष्ट्रपतींकडून 2013 मध्ये फेटाळण्यात आला. 2016 मध्ये त्यानं कोर्टात दुसरी याचिका दाखल केली, जी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. यानंतर उमेशच्या फाशीचा मार्ग जवळपास मोकळा झाला होता, पण त्यानं आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात आणखी एक अपील दाखल केलं. पण हे अपील देखील सप्टेंबर 2021 मध्ये कोर्टाकडून रद्द करण्यात आलं. पण उमेशला इतक्या वेळा कोर्टात जाण्याची संधी का मिळत होती असा प्रश्न तुमच्या मनात आता नक्कीच आला असेल. तर मंडळी, यामागे कायदा आणि न्याय ही मूळ संकल्पना आहे. सामान्यतः न्यायाचा अर्थ बदला असा घेतला जातो, परंतु गुन्हेगाराकडून बदला घेता यावा म्हणून कायदा आणि शिक्षेची व्यवस्था केलेली नाहीये. शिक्षेदरम्यान गुन्हेगार हे स्वतःमध्ये बदल घडवून आणून सुधारून पुन्हा एकदा समाजात सामील हवेत यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात येते. म्हणजे अनुप सुरेंद्रनाथ हे दिल्लीतल्या नॅशनल लॉ स्कूलमध्ये मृत्यूदंडावर केंद्राचे संचालक आहेत. द न्यूज मिनिटशी केलेल्या बातचीतमध्ये अनुप सुरेंद्रनाथ म्हणतात की फाशीच्या शिक्षेबद्दल गैरसमज असलेली एक गोष्ट म्हणजे शिक्षेचा निर्णय त्या कृत्याच्या भीषणतेच्या आधारे केला जातो, परंतु असं नाही. फाशीच्या शिक्षेमध्ये राज्याला न्यायालयासमोर हे सिद्ध करावं लागेल की दोषीमध्ये बदल किंवा सुधारणेला वाव नाही. म्हणजे त्यानंतर बराच काळ उमेशची केस प्रलंबित राहिली. पण नुकतंच 4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उमेश रेड्डीची फाशीची शिक्षा 30 वर्षांच्या तुरुंगवासात बदलली. तब्बल 18 पेक्षा जास्त महिलांवर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीला सरकार फाशीची शिक्षा मिळवून द्यायला असमर्थ ठरलं. पोलीस त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी कमी पडले, ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कर्नाटकातील पीडित लोकांच्या मते 18 महिलांवर अत्याचार करणाऱ्या त्या सायको किलरला जिवंत राहण्याचाच अधिकार नाही. मंडळी, उमेशच्या आयुष्यावर कन्नड भाषेत उमेश नावाचा एक चित्रपट आला होता. तर 16 डिसेंबर 2022ला नेटफ्लिक्सवर बीस्ट ऑफ बँगलोर इंडियन प्रेडेटर नावाची 3 भागांची डॉक्युड्रामा सिरीज रिलीज झाली होती. आता उमेश रेड्डीच्या केसवरून माणसाचं जनावर झालं की काय होतं याचा तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल. असो, इतकी क्रूर कृत्य करणारा उमेश नेमकी कोणती शिक्षा देण्यास पात्र आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.